या व्हिडिओमध्ये आपण बेसिक मॅथमॅटिक्सचा एक छोटा टॉपिक बघतो आहे ज्याचं नाव आहे फ्रॅक्शन्स. तर फ्रॅक्शन्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन्स. तर एखादी जसं आपण बघतो एक केक असतो, सो केक इज फुल, तो पूर्ण केक आहे. पण त्या केकचे जर आपण 4 भाग केले, एका केकचे आपण 4 भाग केले, तर प्रत्येकाला येणारा जो भाग आहे दॅट इज नॉट फुल. म्हणजे प्रत्येकाला जो केक मिळणार आहे तो पूर्ण केक नाही मिळणार, तर पूर्ण केकचा एक छोटा भाग, सो दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज फ्रॅक्शन. म्हणजे आपल्याकडे एक केक आहे आणि त्या केकचे आपण किती भाग केले, तो 4 भाग केलेत, सो 1/4. तर प्रत्येकाला जो मिळणारा पार्ट आहे तो कोरभर आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो आहे हां. तर तेवढा भाग प्रत्येकाला मिळणार आहे 1/4. समजा त्याच केकचे जर मी 2च भाग केले तर 1/2. म्हणजे प्रत्येकाला आता केक पूर्ण मिळेल का, नाही, अर्धा अर्धा मिळेल. कारण केकचे मी किती भाग केलेत, केक पूर्ण होता, त्या केकचे मी 2 भाग केलेत, तर प्रत्येकाला अर्धा अर्धा भाग मिळेल. सो दॅट हाफ मीन्स 1/2. तर 1/2 म्हणजे हाफ, किंवा त्याला आपण काय म्हणत असतो, फ्रॅक्शन. व्हाय? बिकॉज इट इज नॉट फुल, इट इज पार्ट ऑफ फुल. एक पूर्ण नंबर आहे आणि त्या नंबरचा एक छोटासा भाग आहे तर त्याला आपण काय म्हणतो आहे, फ्रॅक्शन. इट इज 1/4. तसंच वेगवेगळे फ्रॅक्शन असू शकतात. 1/8 असू शकतं आहे किंवा 3/4. तुम्हाला माहिती असेल बरीचशी मुलं ना हाफ पॅन्ट वापरतात. हाफ पॅन्ट म्हणजे 1/2, म्हणजे जी पूर्ण पॅन्ट असते तिच्या अर्धी पॅन्ट, म्हणजे पॅन्टचा दुसरा हिस्सा, त्याला आपण हाफ पॅन्ट म्हणतो. पण काही मुलं 3/4 वापरतात. तर 3/4 ही हाफ पण नाही आहे आणि फुल पण नाही आहे. तर हाफच्या आणि फुलच्या मध्ये, म्हणजे याला 75% किंवा आपण त्याला पाऊण पॅन्ट म्हणू शकतो, पाऊण पॅन्ट. जसं माहिती आहे ना तुम्हाला, हाफपेक्षा थोडीशी जास्त, तर त्याला आपण काय म्हणतो, 3/4. मला सांगायचा मुद्दा हा आहे, 3/4 इज नॉट फुल, इट इज फ्रॅक्शन. तो पूर्णचा काही भाग आहे. मग तो काही पण असू शकतो, 3/4 असेल, 9/10 असेल, त्याच्यानंतर 6/7 असेल, 6/11 असेल. म्हणजे तुमच्याकडे जेवढी काही रक्कम आहे, जी काही गोष्ट आहे तिचे भाग करायचे आणि ते भाग पूर्ण नसावेत. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्याकडे 8 रुपये आहेत, यू हॅव 8 रुपीज, आणि मग त्याचे तुम्ही काय केलं, 2 भाग केले, 8 रुपयांचे 2 भाग केले. तर आता प्रत्येक भाग कसा होईल, 8 रुपयांचे जर 2 भाग केले तर 4 रुपीज 4 रुपीज. सो दिस इज नॉट फ्रॅक्शन. कारण तुम्ही जे भाग केलेत ना, सो दोज पार्ट्स आर फुल, ते पूर्ण आहेत. 4 हे फ्रॅक्शन नाही आहे ना. त्यामुळं 8/2 इज ऑल्सो नॉट फ्रॅक्शन. हे फ्रॅक्शन नाही आहे. का? कारण 8चे जर 2 पार्ट्स केले तर प्रत्येक पार्ट फुल असतो, म्हणून 8/2 सुद्धा फ्रॅक्शन नाही आहे. तर फ्रॅक्शन मीन्स इट शुड बी पार्ट ऑफ होल. पूर्णचा, कंप्लीटचा तो एक छोटासा भाग असला पाहिजे. जसं समजा आपल्याकडे 5 रुपीज आहेत, वी हॅव 5 रुपीज, आणि हे 5 रुपीज आपण 4 स्टुडंट्समध्ये डिवाईड करतो आहे, 4 स्टुडंट्स. सो दिस इज फ्रॅक्शन. का? कारण प्रत्येक विद्यार्थ्याला बघा 5 रुपीज आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्याला 1 रुपया मिळेल, चौघांमध्ये वाटायचे, 1 रुपया शिल्लक राहील. 5 रुपये चौघांमध्ये वाटल्यानंतर 1 रुपया शिल्लक राहतो, आणि तो शिल्लक राहिलेला 1 रुपया परत प्रत्येकाला थोडा थोडा मिळतो. म्हणजे आता प्रत्येकाकडे जी अमाऊंट आहे इट इज नॉट फुल, इट इज फ्रॅक्शन. 1 रुपया 25 पैसे. म्हणून असं म्हटलं जातं आहे की फ्रॅक्शन मीन्स व्हिच इज नॉट होल. दुसऱ्या भाषेत त्याला म्हटलं जातं आहे फ्रॅक्शन मीन्स पार्ट ऑफ होल, पूर्णचा एक छोटा भाग. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शनमध्ये गणिती भाषेत जर आपण बोलायचं झालं तर फ्रॅक्शनमध्ये 2 गोष्टी असतात. कोणत्या 2 गोष्टी? एक न्यूमरेटर असतो, वरची संख्या, जसं इथं आपण घेतलं होतं आता 3/4, हा फ्रॅक्शन आहे. तर या फ्रॅक्शनमध्ये
दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट असते न्यूमरेटर, ह्या वरच्याला आपण काय म्हणतो न्यूमरेटर, आणि खाली जे आहे त्याला आपण म्हणतो डिनॉमिनेटर. सो एव्हरी फ्रॅक्शन हॅज टू थिंग्स, वन इज न्यूमरेटर, अनादर इज डिनॉमिनेटर. मग आता या जर फ्रॅक्शनचा तुम्ही विचार केलात तर या फ्रॅक्शनमध्ये काय मोठा आहे हो, न्यूमरेटर मोठा आहे का डिनॉमिनेटर मोठा आहे? तर या फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर मोठा आहे, न्यूमरेटर लहान आहे. पण काही फ्रॅक्शन्स वेगळे असतात. जसं आता हा एक फ्रॅक्शन आहे 4/3, हा फ्रॅक्शन आहे. तर आता या फ्रॅक्शनमध्ये आणि या फ्रॅक्शनमध्ये काय फरक आहे? तर या फ्रॅक्शनमध्ये हा जो न्यूमरेटर आहे तो मोठा आहे, न्यूमरेटर इज लार्ज किंवा बिगर, आणि इथे न्यूमरेटर कसा आहे बघा, लहान आहे. म्हणून फ्रॅक्शन्सचे टाईप करताना या गोष्टीचा विचार केला जातो. तर असा फ्रॅक्शन ज्या फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर छोटा असतो, न्यूमरेटर छोटा असतो, अशा फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. काय म्हणायचं याला? प्रॉपर फ्रॅक्शन. दिस इज टाईप ऑफ फ्रॅक्शनमधला हा पहिला टाईप आहे, प्रॉपर फ्रॅक्शन. कुणाला म्हणायचं प्रॉपर? एनी फ्रॅक्शन हुज न्यूमरेटर इज बिगर दॅन, हुज न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर. ज्याचा न्यूमरेटर हा छोटा असतो आणि डिनॉमिनेटर मोठा असतो त्याला म्हणायचं प्रॉपर. इकडे या, इकडं कोण मोठा आहे हो? न्यूमरेटर मोठा आहे आणि डिनॉमिनेटर लहान आहे. तर असा फ्रॅक्शन ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो त्या फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. टाईप नंबर 2. टाईप 1 प्रॉपर फ्रॅक्शन, टाईप 2 इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग आता प्रॉपर आणि इम्प्रॉपरचे आपल्याला आणखीन एक्झाम्पल्स घेता येतील. काय एक्झाम्पल घेता येईल बघा. आता प्रॉपरमध्ये एक एक्झाम्पल मी सांगू शकतो, 4/7, न्यूमरेटर लहान आहे, प्रॉपर फ्रॅक्शन. त्याच्यानंतर 8/15, प्रॉपर फ्रॅक्शन, न्यूमरेटर लहान आहे. त्याच्यानंतर 5/11, प्रॉपर फ्रॅक्शन. तसंच इम्प्रॉपरचे सुद्धा काही एक्झाम्पल्स घेता येतील. इम्प्रॉपरमध्ये आपण काय लिहू शकतो? 7/5, डिनॉमिनेटर मोठा आहे. 8/3, 15/4, हे सगळे काय आहेत? इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. मग असा कुणाच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर न्यूमरेटर मोठा असल्यास काय म्हणायचं कळालं, न्यूमरेटर लहान असल्यास काय म्हणायचं कळालं, पण जर दोन्ही सारखेच असतील तर 4/4. बघा, याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही सारखेच आहेत, मग असल्या फ्रॅक्शनला काय म्हणायचं? काय म्हणता येईल? तर हा फ्रॅक्शनच नाही आहे. व्हाय? बिकॉज 4/4 म्हणजे काय? 4 1 जा 4, 4 1 जा 4, 1. आणि 1 हे काय फ्रॅक्शन आहे का? इट इज फुल. 1 हे फुल आहे, कंप्लीट आहे. म्हणून 4/4 हा फ्रॅक्शन नाही आहे. याचा अर्थ असा झाला की कोणत्याही फ्रॅक्शनमध्ये एकतर न्यूमरेटर मोठा असतो नाहीतर डिनॉमिनेटर मोठा असतो. सारखे कधीच असू शकत नाहीत. 100/100 काय होईल? 100/100 परत 1 येईल. 223/223 = 1. म्हणून कोणत्याही फ्रॅक्शनमध्ये एकतर न्यूमरेटर मोठा असतो किंवा डिनॉमिनेटर मोठा असतो. म्हणून मित्रांनो इथं असं म्हणतात की असा फ्रॅक्शन ज्या फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर लहान असतो त्याला म्हणावं प्रॉपर, ज्याच्यात न्यूमरेटर मोठा असतो त्याला म्हणावं इम्प्रॉपर. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक थर्ड टाईप ऑफ फ्रॅक्शन आहे, त्याला म्हणतात मिक्स्ड फ्रॅक्शन. आता हा मिक्स्ड फ्रॅक्शन कसा असतो? जसं आता एखादा मुलगा आहे आणि त्यानं अर्धी चपाती खाल्ली, अर्धी चपाती,
तर आपण त्याला असं लिहू, ही हॅव इटन हाफ चपाती. एक चपाती होती, त्याचे 2 भाग केले आणि त्यातला एक भाग खाल्ला, म्हणजे अर्धी चपाती खाल्ली. पण समजा एखाद्या मुलानं जर 2.5 चपात्या खाल्ल्या तर 2.5 म्हणजे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये 2.5 लिहितो, पण त्याला फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये किंवा मिक्स्ड फ्रॅक्शन फॉर्ममध्ये त्याला कसं लिहिलं जातं आहे. त्यानं 2 चपातीच पूर्ण खाल्ल्यात बघा, 2 चपाती फुल खाल्ल्या आणि परत अर्धी खाल्ली आहे. मग अर्ध्या चपातीला आपण 0.5 पण लिहू शकतो किंवा 1/2 पण लिहू शकतो. 1/2 म्हणजे कळालं, 1चा दुसरा हिस्सा, म्हणजे 2 चपात्या पूर्ण खाल्ल्यात आणि 1 अर्धी खाल्ली आहे, हे ना, 1चा दुसरा हिस्सा. सो दिस इज मिक्स्ड फ्रॅक्शन. व्हाय इट इज मिक्स्ड? कारण याच्यामध्ये होल पूर्ण पण आहे आणि फ्रॅक्शन पण आहे. फ्रॅक्शन कोणता आहे? हाफ. 1/2 हा फ्रॅक्शन आहे आणि फुल काय आहे? 2 अँड हाफ. तर ह्याला वाचताना असंच वाचतात, 2 होल हाफ, किंवा कधी कधी असं असतं आहे 5 होल 2/3. 5 होल 2/3. मराठीमध्ये 5.2 असं वाचलं जातं आहे. सो दिस इज मिक्स्ड फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शनचे 3 टाईप्स झाले. एक आहे प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स्ड. तर मिक्स्डमध्ये एक होल असतो आणि सोबत फ्रॅक्शन असतो आणि हे दोघं मिळून काय होता? तो मिक्स्ड फ्रॅक्शन होतात. ओके. सो देअर आर 3 टाईप्स ऑफ फ्रॅक्शन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फ्रॅक्शन्स आहेत या फ्रॅक्शन्सवरती ऑपरेशन्स करायचे आहेत. फ्रॅक्शन्सवरती ऑपरेशन्स करायचे आहेत आणि आपल्याकडे 4 ऑपरेशन्स आहेत: ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर हे कशावरती करायचे आहेत आपल्याला? फ्रॅक्शनवरती. मग ॲडिशन करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे एका फ्रॅक्शनवर करता येईल का? मी तुम्हाला एक फ्रॅक्शन दिला 3/5. करा बरं ॲडिशन. नाही करता येणार. करा बरं सबट्रॅक्शन. नाही करता येणार. तर मला 2 फ्रॅक्शन घ्यावे लागतील, है ना. म्हणजे व्हेन आय वॉन्ट टू परफॉर्म सर्टन ऑपरेशन आय रिक्वायर 2 फ्रॅक्शन्स. मग हा एक फ्रॅक्शन आहे 3/5 आणि दुसरा एक फ्रॅक्शन आहे 4/5. तर आता या 2 फ्रॅक्शनवरती मी ऑपरेशन करू शकतो. काय करू शकतो? मला जे करावं वाटेल ते. ॲडिशन करावं वाटलं तर ॲडिशन करू शकतो. जर मला सबट्रॅक्शन करायचं असेल तर सबट्रॅक्शन करू शकतो. त्यानंतर मी मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि डिव्हिजनही करू शकतो. सो फॉर परफॉर्मिंग एनी ऑपरेशन आय रिक्वायर 2 फ्रॅक्शन्स. ठीक आहे. तर आता माझ्याकडे 2 फ्रॅक्शन आहेत. या दोघांचं मला आता ऑपरेशन्स करायचे आहेत. ठीक आहे. मग आता हे जे दिलेले 2 फ्रॅक्शन आहेत ते 2 फ्रॅक्शन कसे आहेत बघा. या दोन्ही फ्रॅक्शनमध्ये काय सिमिलॅरिटी आहे? तर या दोन्ही फ्रॅक्शनमध्ये त्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे. आणि मित्रांनो, जेव्हा आपल्याला 2 फ्रॅक्शनवरती ऑपरेशन्स करायचे असतात आणि दिलेले दोन्ही फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर सेम असतात तेव्हा अशा फ्रॅक्शन्सला लाईक फ्रॅक्शन्स म्हटलं जाते. लाईक फ्रॅक्शन्स. काय म्हणावं अशा फ्रॅक्शन्सला? लाईक फ्रॅक्शन्स. पण बऱ्याच वेळा असं नसतं आहे. जसं एक फ्रॅक्शन आहे 3/5 पण दुसरा फ्रॅक्शन आहे 5/9. आता हे 2 फ्रॅक्शन आहेत. 5/9 दुसरा काहीतरी घेतो 4/9. तर हे जे 2 फ्रॅक्शन आहेत या 2 फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत. याचा डिनॉमिनेटर 5 आहे, याचा डिनॉमिनेटर 9 आहे. मग हे 2 फ्रॅक्शन्स कसे झाले आता? वेगवेगळे झाले. हे 2 डिनॉमिनेटर कसे आहेत आता? वेगवेगळे आहेत. आणि असं म्हटलं जातं आहे की ज्यांच्यावरती आपल्याला हे ऑपरेशन्स करायचे आहेत असे दिलेले फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर जर वेगवेगळे असतील
तर या फ्रॅक्शन्सला अनलाईक फ्रॅक्शन्स म्हणतात. काय म्हणायचं याला? अनलाईक फ्रॅक्शन्स. तर लाईक फ्रॅक्शन्स व्हॅन डिनॉमिनेटर्स आर सेम अँड अनलाईक व्हॅन डिनॉमिनेटर्स आर डिफरंट. तर मित्रांनो, हे जे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे ना, हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला दिलेले फ्रॅक्शन्स लाईक आहेत का अनलाईक आहेत हे अगोदर कन्फर्म करावे लागेल. कारण लाईक फ्रॅक्शन्स असल्यानंतर एक वेगळी मेथड आहे आणि अनलाईक असल्यानंतर एक वेगळी मेथड आहे. ठीक आहे. तर हे जे दोन टाईप्स आहेत हे तुम्हाला अगोदर कळणं गरजेचं आहे. तर आता आपण बघूयात, जर फ्रॅक्शन लाईक असतील तर त्यांचं ॲडिशन कसं करावं. तर हे बघा, आता हे दोन फ्रॅक्शन कशा येतो? लाईक फ्रॅक्शन आहेत आणि ह्या लाईक फ्रॅक्शनचं काय करायचं आहे आपल्याला? आता ॲडिशन करायचं आहे. ओके. तर या दोन्ही फ्रॅक्शनमध्ये व्यवस्थित बघा, डिनॉमिनेटर्स सेम आहेत आणि डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं एकदाच लिहायचे आणि वरच्याचं जे होतं आहे ते करायचं. म्हणजे काय होईल आता? 3 + 4. 3 + 4. सो व्हॉट विल बी द आन्सर? 3 + 4 7/5. सो दिस इज फायनल आन्सर. पण इथे लक्षात घ्या, फ्रॅक्शन्स कसे आहेत, डिनॉमिनेटर कसे आहेत? सेम आहेत. पण बऱ्याच वेळा डिनॉमिनेटर सेम नसतात. तर त्यावेळी काय करावं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.